गुड आफ्टरनून गाईज, तुमचं स्वागत आहे कोकण बाटलेवाडी या चॅनलवरती. तर गाईज आता आम्ही जात आहोत आवळ्याला. तर आता आमचे दोघं जण आलेले नाहीत, मी आणि हा आदित्य जात आहोत उद्याची तयारी करायला. मस्त आता उद्या तुळशीचं लग्न आहे. आज खरी पंढरपूरची तुळशीची लग्न लागतात. असं झाड आहे तिथं, आपण आवळे आहेत का बघूया. जर भेटले तर भरपूरच, नाही भेटले तर काय मग पुढं जायला लागतंय. आता आम्ही आवळे बघू. हा जुना वाडा एक, मला वाटत नाही तर आवळे भेटतील, कारण का आवळे आहेतच नाही. तुम्हाला मी आवळ्याचं झाड दाखव. आवळा इथं आवळ्याचं झाड आहे, पण चला एका आवळा दिसत नाही कुठं. आम्ही आता चाललोय आमच्या राहण्यातल्या पाय वाटेने. 2 आवळेवरती गेलो की आवळा भेटला नाही, आता तिसरी बघू. जसं की पावसाळ्यात नदीला पाणी येतं, तसंच आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा थंडीचा सीझन असतो त्यावेळेस पाणी आलेलं आहे. तुम्हाला दाखवतो किती पाणी आलं आहे ते. तुम्ही पाहू शकता आता किती नदीला पाणी आलं आहे. त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता की किती पाऊस पडला आहे. आम्ही दोघंच चाललोय गप्पा गोष्टी करत. आता तिसरा आवळ आम्ही बघायला जात आहोत. चला बघूया. तिसरे आवळ, 2 आवळे काय आवळेच भेटले नाही आपल्याला. आवळी लागलेत का नाही ते पण नाही माहिती. तसं दुकानातून आमच्या इकडे किती रुपयाला देतो? 1 रुपयाला बारके आवळ्या 2, 1 रुपयाला 2 आवळे. चिंचचं काय मुश्किल आहे. चिंचचं या टायमाला भेटणार नाही आमच्या इकडे. काय मला वाटत नाही आपल्या इकडे चिंच भेटेल. आमच्या घराच्या वरती चिंचेचं मोठं झाड आहे, पण काय तिथे एक चिंच लागलेली नाही. ते पण का नाही लागले बघा, सांग जरा. तोडल्या नाही चिंच, त्याच्यामुळे कशी लागली. तुम्हाला दाखवतो आम्ही कसं जातोय आता जंगलातून. हा चला मित्रांनो, आम्ही जातो. सासा बिसा भेटला ससा कसला भेटतोय तुला? किरवी. आमच्या इकडे किरवी म्हणतात, तुमच्या इकडे काय कुर्ल्या म्हणतात. कुर्ल्या काय सगळंच इकडेच म्हणतात. आणि आमच्याकडे तुम्हाला काय म्हणतात नक्कीच कमेंट मध्ये सांगा. हा, नक्कीच कमेंट मध्ये सांगून टाका काय होत. आमच्याकडे आता लास्टचे 2 ऑप्शन उरले, कारण आता तिसऱ्या आवळीवरती पण भेटलं नाही. जर मी घाबरलो ना भाई, असं घाबरवू नको. जर तिकडे पण जर भेटलं नाही तर आम्हाला परत रिटर्न जावं लागणार. ते पण नंतर संध्याकाळी विकत घ्यावं लागेल. खाली खाली आहे खाली. हे बघा किती पाणी भरायला झालंय. आता आम्ही किरव्या बघत आता कुठे भेटतात काय. आमची 4थी आवळ आली आहे. वरती काही दिसत तर नाही कुठे आवळ आहे म्हणून. अथर्व म्हणते तू आपले तुळस नाही, आवळा लागलाय. बघू कुठे किती भेटतात आम्हाला. आमच्याकडे लास्ट ऑप्शन आहे, याच्यावरती लागले. आता अथर्व झाडावर चढतोय. बघू जेवढे हातात येतील तेवढे तो काढायचा प्रयत्न करेल. तुम्हाला दाखवतो नंतर किती काढलेत, कारण खाली नदी असल्यामुळे सगळे आवळे त्या नदीत जाणार आहेत. बघू आता काय होतंय. ऐकू लवकर काटा कसा चढतोय बघा. पक्के आल्या पेरूवरती घेऊन. आता लागले काय माहित नाही, ते लागले असेल तर घेऊन जायचं, नंतर गप आपल्या रस्त्याने घरी जायचं. झाडावरती एकच पेरू होता, तो त्याला भेटलाय. तो पण एकदम खालोखाल होता. जो मालक आहे त्याने बघितल्यानंतर त्याला आता घालणार शिव्या. काय वांधं नाही, आपलेच म्हणून नाही शकत, पण त्यांच्या ओळखीचे. आमच्या गावातले स्वस्तातले गेट जे सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटतील. आमच्या इकडे तसे दरवाजे तुम्हाला दिसतील. प्रत्येक कुपनाला तसा दरवाजा तुम्हाला दिसेल. कारण का ते कुपन माणसांसाठी नसतं ना. आम्ही परत तिथे चाललोय. फिरून शेवटी तिथे झालं. तुम्हाला दाखवतो आता आवळले किती भेटलेत. भेटलेले समाधानी आहोत. आम्ही आलो तर 4थ्या आवळीवरती. ती सगळ्यात मोठी, म्हणजे अजून 3 बघितले ना त्यापेक्षा मोठी आहे. लागले पण दाखवतो. ओके, चढायला जागा शोधतोय, कसं चढायचं ते काय भेटत नाही. आधीच कोण ना कोण येऊन इथले सगळे घेऊन गेले, कारण का इकडे जागा सगळी प्लेन झाली. आणि बाकीच्या ठिकाणी बघितलं तर असं गवत आहे. चढ बघा आता काय ऑप्शन आहे. 2-3 भेटले तर बघू. ही बघा केवढे आवळे लागलेत. ऊन पण जास्त लागते.
पके चढतो आता सपासप. पक्याचा एक पाय सरकला की पक्या डायरेक्ट आणि खाली कर्दीचा काटा आहे. आवळे घेऊन आम्ही आलोय आता. जरा आराम करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती बसलो, जरा गप्पा गोष्टी करतो. आता थोड्या वेळाने जातो घरी. तर आम्ही लहानपणी हे जास्त खायचो. याला तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा, काय कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या याला इकडे काय म्हणतात. आम्ही जास्त लहानपणी खायचो. भेटत नाही. हा, हे जास्त ठिकाणी पाहायला भेटणार, फक्त कोकणात भेटणार तुम्हाला. कोकणात पण कुठे कुठे नाही, सगळीकडे भेटतं कोकणात. लावला असेल तर भेटणार, आता ते कुठे भेटणार तुला. हे मस्त आंबट लागतंय. साईडचं खायचं आणि त्यातली आतली बी आहे ती परत रुजष्टी टाकायची, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला परत खायला भेटेल. असं चहात वापरतो. चहा जर चहा टाकला आपण तर चहा मस्त टेस्ट लागते चहाला. आपण काल तो अगोदरचा ब्लॉक मध्ये बघितला असेल तर आपण पातोळे केलेले होते. ते पातोळे ह्या पानाचे होते. हळद ह्याच्या खाली हळद असते, त्याच्यामुळं आपल्याला ते 2 ठिकाणी काम येते. हळद पण होते आणि ते चविष्ट पण असतं, खायला चांगलं लागतं. आणि मी आता खायचं पेरू. चला मित्रांनो, आता ब्लॉग इथे संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्याचं बटन दाबायला विसरू नका.